आधीच सगळ्या गोष्टींना खूप उशीर झालाय, तेव्हा तुझा आणि देवयानीचा साखरपुडा आजच केला तर? तुला चालेल ना? चालेल सर, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही म्हणाल तसं. दादू, विक्रमला काय प्रॉब्लेम आहे? नाहीतरी तो याच दिवसाची वाट बघत होता, हो ना विक्रम? पण नताशा, म्हणजे इतकं सगळं घडून गेलं, तू इतकं सहन केलंस, आणि असं असून सुद्धा तू पुन्हा राजेश शिर्केंनाच जॉईन केलंस. राजेश शिर्केंना जॉईन करणं ही माझी गरज होती. माझं संपूर्ण कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे. जेलमधून सुटल्यानंतर मला त्यांचे हाल बघवले नाही. नोकरी करणं गरजेचं होतं. टॅलेंट असून, एवढी क्वालिफिकेशन असूनही माझ्या नावासमोर आरोपी हा शिक्का लागल्यामुळे मला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळाली नसती. त्यामुळे राजेश शिर्के हा एकमेव माझ्यासमोर मार्ग होता. वा, छान झाला सगळं. विक्रम, एक टेन्शन आहेच ना? कसलं? रणवीर राजेने दिलेली धमकी. तुम्ही तो विचार करू नका काकू, आम्ही बघून घेऊ ते. विक्रम, लग्नाची तयारी आता सुरू करायला हवी. मला वाटतं लग्न अगदी साध्या पद्धतीने करूया. त्यामध्ये जर तुझ्या घरचे सामील झाले तर त्याच्यासारखा मोठा आनंद नसेल. तुम्ही सांगितलेलं सगळं काम मी चोख पार पाडलंय. कोणतं काम? लिंगप्पाच्या महादेव बिल्डर्स बद्दलची माहिती तुम्ही मला काढायला सांगितली होती, मी सगळी काढली. गुड. कुठे? त्याच्या नवीन प्रोजेक्टची सगळी माहिती आणि ब्लू प्रिंट या फाईलमध्ये. काय बोलणं झालं? खूप मोठे प्लॅन्स आहेत त्यांचे. ते कधीही तुम्हाला शह देऊ शकतील. आमच्याविषयी काय बोलणं झालं? तुमच्या अस्तित्वाला धोका आहे. पुढे काय होईल तुला काय वाटतं? You have to be very careful, Ranveer. या सगळ्याला कुठेतरी मी जबाबदार आहे, मला माहिती आहे. पण तू ही परिस्थिती समजून घे ना. आज राजेश शिर्क्यांच्या भीतीमुळे तू आमच्या लग्नाला विरोध करतेस. ती भीती मनातून काढून टाक. आजपर्यंत मी कधीच कुठलाच हट्ट केला नाही. पण आज करते. आई प्लीज, प्लीज आमच्या लग्नाला परवानगी दे ना.